आणि सगळं टाकायची पिंड घालीले झडपिला पिंड घालीले झडपिला पिंड घालीले झडपिला पिंड घालीले झडपिला अजरे तो दिला अजरे तो दिला अंजरे तो दिला अंजरे तो दिला Thank you.
भजनावा शिराने दिरसाने काजे तो सागर तुकावणे काय भक्ती त्याच्या वातावर जावा मनोजमा कुटुंब वेगम जितेंद्र मतिमता वरिष्ठौ वातात्मजवानरूपं श्रीरामदूतं शरणम् आता विश्वात्मके देवे ये वायज्ञतोषावे दोषोनी वज्रावे फसायतानहि जे वाची गणपती झाडो दया सत्कर्मी रतिवारो पुन्हा परस्परे पडो मैत्र जीवांचे गुरुजाचे तिमिरगावो ईश्वर सर्व सूर्य पावो देवांचे देवाओ प्राणदात वर्षल सकर्म नमो वैश्रवणाय सर्वे कामान कामाय मंगलाकामेश्वरो श्रवणेश्वराय भूयराय वैश्रवणाय महाराजाय ओम अस्तु साम्राज्य नमामि सद्गुरुं शान्तं विठ्ठलानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं ईशम् अलन्दी सरोजं चन्द्रनीलाम्बुदभं जगन्निहितपाणि मण्डलं मण्डलानां करुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनितं सदयधवलहासं श्रीविठ्ठलम् विठ्ठल
वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी बिरगाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम दोनच टाळवा पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू आई गणपती जगबंदन शंकर सुवर्ण भवानी के नंदन मंगल मूर्ती मारुत नंदन महायोग पीठे कटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः अमगत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां तन्नां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह नमो सद्गुरु नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति बंधौ गुरु वत्कंजा सिंधु नर रूप हरी बंधौ रूपद कंजा दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण सोनो पंत तथा कुणी जनदया मामासे बोलती नामे शंकर शंकरा सदाशिव समकराणी संगतो सन्मती पुण्य श्लोक चितो वारकरी संप्रदायाचा पुष्कराज खरा शुभ ऐशा संतवरा सदा शुभ करा श्री दांडेकर मामांना वंदितो तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे बंधू कन्या सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु बचन रवि कर्णिक श्यामर रामचंद्र पद जय शरणम सीताराम सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय महापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय आता वंदु रंग भूमिका कीर्तन उठे होती लोका टाळ मृदंग श्रोते तया माझे दंडवत मस्तक हे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ऐसे नमन करुणी सकळा श्री आनंदकंद पांडुरंग परमात्मा प्रांबा भगवती जगदंबा ऐश्वर्यवती आई साहेब आनंदकंद श्री रुक्मिणी माता साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराजा श्री ज्ञानेश्वर महाराज वैराग्य शिरोमणी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आदी करून नर्मदेप्रमाणे मंगलदायिनी पुण्यप्रवाहिनी असणाऱ्या या भूतलावरील सकल संत साधू भक्तचेतनांच्या परमसीम कृपेच्या वैभवानं अलंकृत होऊन आपण प्रतिवर्षाप्रमाणे सारेच्या सारे या ठिकाणी वर्षानुवर्ष शतकानुशतक पिढ्यानपिढ्या या आपल्या पिंपरी वाघेरे गावातील लहान मोठी घराणी ज्यानं सांभाळली असं तत्वतः ग्रामदैवत पवनसुत मारुतरायाचा हा परम पावन दरबार आहे आणि आपल्या हिंदू धर्मातील एक मंगलमय
एक पवित्र अशा प्रकारचा कालखंड आहे. हिंदू संवत्सराची सुरुवात आपल्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होते. नामदेवराय म्हणतात उत्तम हा चैत्र मास. चैत्र मास तसं तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये माझ्या विभूती कोणत्याही सांगत असताना मासाना मार्गशीर्षोह, मार्गशीर्ष मास ही माझी विभूती. पण नामदेवरायांनी वर्णन करताना मात्र थोडंसं चैत्र महिन्याबद्दल बोलताना उद्गतः तमयस्य सहा उत्तम, उत्तम अशा प्रकारचा चैत्र मास. आणि या चैत्र मासामध्ये प्रतिपदेपासून संपूर्ण मासच म्हणजे, कारण नवमीच्या दिवशी भगवान प्रभू रामरायाचं आगमन. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये 2 नवरात्र असतात. तुमच्याकडे किती करतात मला माहीत नाही. कोणती नवरात्र आईसे? नवरात्र किती? नवरात्र एक आपलं अश्विन महिन्यातलं, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा, आणि दुसरं चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी. 2 नवरात्र असतात. हा मंगलमय अशा प्रकारचा आपला चैत्री नवरात्री, रामनवमी, हनुमान जयंती, देवभक्ताचं अवतारोत्सव, प्रागट्योत्सव. आणि यावर्षी एक विशेष प्रवकाळ असा की मारुतीरायाच्या अवतारोत्सवाचा दिवस पण शनिवार. विठ्ठल विठ्ठल मागच्या 23 वर्षापासून आपण या जय श्रीराम मंदिरामध्ये सारेजण हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतो. आणि या उत्सवाची सांगता, प्रसादाचं कीर्तन, आपल्या वारकरी संप्रदायाची प्रथा परंपरा काल्याच्या कीर्तनानं. काला म्हणजे काय? काला म्हणजे जीव ब्रह्मैक्य स्थिती. प्रभू रामचंद्रानं मारुतीरायाला एकदा प्रश्न विचारला, तुमचा आणि माझा नेमका संबंध काय? त्यावेळी मारुतीरायानं उत्तर दिलं, देहदृष्ट्या तु दासोहम, जीवदृष्ट्या तु दंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. जीव दृष्टीने पाहिलं तर मी तुझा दास आहे. आणि खरंच आहे ना, नवविधा भक्तीमध्ये दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, मनोनी देखिले रामचरण. दास्य भक्ती केली त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मी तुमचा दास आहे देहदृष्टीनं. जीवदृष्ट्या तु दंशकः, जीव म्हणून पाहिलं तर मी तुझा अंश आहे. का? श्रीमद भगवद्गीतेमध्ये देवच सांगतात, ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. आपण सारेजण भगवंताचे अंश आहोत. चेतन अमल सहज सुख राशी, ईश्वर अंश जीव अविनाशी. आपण सारेच भगवंताचे अंश आहोत. म्हणून ते प्रमाणच आहे ना, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन अजिबात करू नको. चुकलं काय माझं? तयाचे भजन चुकू नको. विठ्ठला विठ्ठल. जीवदृष्टीनं पाहिलं तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मदृष्टीनं पाहिलं तर तू आणि मी आपण भिन्न नाहीच, आपण सारे एकच आहोत. या अनुभूतीचं नाव आहे काला. काला ही अनुभूती आहे. दही आणि लाही खाणं हे प्रतिकात्मक आहे. दही आणि लाही हे त्याचं प्रतीक आहे. प्रत्यक्षात काला ही अनुभूती आहे. मग आपण जीवनामध्ये मानव म्हणून जन्माला आलो कशाला? 84 लक्ष योनीचा फेराय ना, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. नाथ महाराज म्हणतात आता मनुष्य देहाला आलो. मग मनुष्य देहाला आल्यानंतर आपलं काहीतरी वैशिष्ट्य असावं. जन्माला आल्यानंतर करायचं काय? विठ्ठल विठ्ठल. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवीने आपण निघालो तिथून. अंशी आहोत भगवंताच्या, जायचंय तिथंच आपल्याला. त्याच्यासाठी तर सगळे दुरोमी आलो निघा, दुःख झाले दारुणा, यावया येतवरी होती हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, विनवित तुका संता दोन्ही कर जोडून, जाते हो दान करा जाते पंढरपुरा,
म्यामद पेठवरी अखमाचा सोयरा नाही. दुरून आलो, मानव योनीमध्ये आलो. आल्यानंतर देहारूपी गावाला आल्यानंतर करायचं काय? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. गोड प्रमाणित महाराज. नरदेह दुर्लभ जाना. चला, पुण्यात्मके पापे स्वर्गा, पापात्मके पापे नरका. माते जे नेपावी जे ते शुद्ध पुण्य. नरदेह दुर्लभ जाना. 100 वर्षाची 100 वर्ष, 50 वर्ष तर झोपण्यातच गेली, 50च राहिली. 100 वर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातना. संत मदालासा वर्णन करतात. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरी हरा शरण जाई रे गोविंदा. परियेदी मदालसा सोहम झोझो रे बाळा. तुम्ही काय करा, काय करा म्हणजे मदालसा माता सांगते शरण जाई रे गोविंदा. अजून काय करा? सदा स्मरा. अजून काय करा? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा, सोहिताचा घोर वहा. ध्यानी रहा नरेंद्र मोदींच्या. चुकलं काय? ध्यानी रहा श्रीहरीच्या. अजून काय? आता किती सांगायचं? उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पेशून. सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. कधीपासून सांगितले महाराज? उत्तिष्ठत जागृत प्राप्यवरांनी बोधत. याच्यासाठी माळ कशासाठी घालायची? भजन कशासाठी म्हणायचं? वारी कशासाठी करायची? कीर्तनकार होण्यासाठी. कीर्तनकार कशासाठी व्हायचं? आळंदीला 2 गुंठा असावं, देहुला 2 गुंठा असावं. हे सगळं कशासाठी? वारी कशासाठी? पारायण कशासाठी? गाथा पारायण कशासाठी? भजन कशासाठी? कीर्तन कशासाठी? आपण नामस्मरण करायचं, काकडा करायचा, हरिपाठ करायचं, हे सगळं कशासाठी? काय नाही, आपल्याला तिथपर्यंत पोचायचंय. पोचायचंय तिथपर्यंत जिथून आलो. असं म्हटलं जातं पृथ्वी गोल आहे. म्हणजे म्हटलं जातं म्हणजे हायचं. म्हटलं जातं म्हणजे काय? पृथ्वी गोल आहे. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं, एखाद्या दिवशी तुमची जर गाठ आमच्या सन्माननीय परशुरामजी वागेरे म्हणजे पैलवानांशी पडली आणि तुम्हाला जर वाटत असेल महाराज की आता पैलवान आपल्याला कधी परत भेटतील, तर तसं काय नाही. जीवनात एकदा ना एकदा परत भेटणारच. तुमची इच्छा नसेल आणि पैलवानांची नसली तरी ती भेटणार. का? पृथ्वी गोल आहे. त्याच्यामुळं आपण गोल गोल फिरून तिथंच येतो. विठ्ठला काला याचा अर्थ जीव ब्रह्मैक्य स्थिती. ही जीव ब्रह्मैक्य स्थिती म्हणजे वेदामध्ये सांगितलेला काल आहे. संतांनी सांगितलेला काला आणि वेदानं सांगितलेला काला वेगळा नाही. संत आणि वेद वेगळे नाहीत. वेदाकडून काही चुका झाल्या, वेदाच्या लक्षात आलं की आपल्याकडून चुका झाल्या, त्या चुका दुरुस्त करण्यासाठी वेदच खरे. पण संतांच्या रूपानं अवतीर्ण झाले वेदमूर्ती संत. जगी अवतरले उद्धराया आले जडजीवा. म्हणजे जीव ब्रह्मैक्य स्थिती. आणि आमचे तुकोबर आहे. मग आपल्याला काला म्हणजे काय? त्या शिंक्यामध्ये दही आहे आणि लाही आहे. दही आणि लाही एकत्रित करायचं आणि काला, एवढाच काला आपल्याला माहिती. दुसरा काला माहित नाही आपल्याला. हे प्रतीक आहे महाराज. जीव ब्रह्मैक्य स्थिती या काल्यापर्यंत जायचं असेल, एखाद्या मुलाला एमए करायचं असेल, पीएचडी करायचं असेल, तर त्याची सुरुवात आहे त्याला प्ले ग्रुपला घालायला पाहिजे. मराठी मीडियम असेल तर त्याला अंगणवाडीला जायला पाहिजे.
तिथून तो पहिलीत गेला पाहिजे, त्याचं प्राथमिक पूर्ण झालं पाहिजे, मग माध्यमिक पूर्ण झालं पाहिजे, मग तो कॉलेजला गेला पाहिजे, मग त्याचं पदवी शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, मग पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, त्यानंतर तो एमफिल दिली पाहिजे, त्यानंतर त्याला पीएचडी मिळेल का डायरेक्ट शाळेत घातला आणि पीएचडी झाला. तसं जीवब्रह्मैक्य स्थिती म्हणजे काला. तुम्ही आम्ही संसारी लोक आहे महाराज. मी कीर्तन करतोय म्हणजे मी फार मोठा परमार्थी होय पैलवान महाराज. तुम्ही मला तारीख दिली, महाराज तुम्ही तारीख घ्या, कीर्तनाला या. आता तुम्ही तुमच्या समोर कीर्तन करतो म्हणजे मी फार परमार्थिक आहे का? पैसे मिळतात म्हणून करतोय. माय रामदास स्वामींची भाषा आहे बरं का. स्वामी समर्थ स्वामी रामदास स्वामी सांगतात, जबवरी नाही निरसिला देह तववरी अवघे संसारी. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक आहोत महाराज. आणि आपल्या पाठीमागं कलियुगाचे हे सगळे काम, क्रोध लोभ मोह मद मत्सर षड्विकार अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश पंचक्लेश शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषय या 16 मध्ये आपण सारे जण अडकलेलो आहोत. विठ्ठल विठ्ठल. जीवब्रह्मैक्य स्थिती ही एक अनुभूती आहे आणि ही अनुभूती प्राप्त आपल्याला संसारातून कशी प्राप्त होणार महाराज? नाही होणार ना. मग संसारामध्ये जर आपल्याला ही अनुभूती प्राप्त होत नसेल तर मग आपल्याला मोक्ष सुखाची प्राप्ती, मग मानव देह येऊन जन्माला काय? संतांनी विचार केला, नाही ही जी अनुभूती आहे, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. या रे लहान थोर याती भलते नारी नर कोणते खट्ट नट्ट यावे आणि शुद्ध होऊन या जावे. मोक्षाचा आहे की या मुक्तीचा आणि मोक्षाचा मार्ग सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला पाहिजे, पोचला पाहिजे. मोक्ष प्राप्त करून घेणं मानव योनीला आल्यानंतर प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. वेदानं सांगितलं आपण जन्माला आल्यानंतर प्राप्त काय करायचे? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तिथपर्यंत जाण्यासाठी अगोदर प्राथमिक, मग माध्यमिक, मग उच्च माध्यमिक, मग पदवी, मग पदव्युत्तर या स्टेप मधून आपल्याला जायचे. म्हणून जीवब्रह्मैक्य स्थितीपर्यंतच जायचे, वादच नाही काय. पण अगोदर प्राथमिक सांगितलं. काय प्राथमिक सांगितलं? भौतिक काला. दुसरा सांगितला दैविक काला. तिसरा सांगितला आध्यात्मिक काला. 3 टप्पे केले. एक स्थूल देहासाठी, एक सूक्ष्म देहासाठी आणि एक कारण देहासाठी. विठ्ठल विठ्ठल. सर्वसामान्य दृष्टिकोनातून विचार केला तर काला या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की 2 विजातीय वस्तूंचं एकत्रीकरण, याचं नाव काला. सजातीय नाही, दोन्ही विजातीय. एक दही आहे आणि दुसरं लाही आहे. मारुत्रायाचा अवतार झाल्यानंतर द्वापार युग गेलं ना, आता कलियुग. तरी सुद्धा आपण हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतो. श्रद्धा असल्याशिवाय करतोय का मला सांगा? विठ्ठल विठ्ठल. श्रद्धा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये, पण नीट ऐका, त्या श्रद्धेला ज्ञानाचा डोळा द्यायला पाहिजे. श्रद्धा चांगली अयोग्य ठिकाणी ठेवली तर नाचते. ज्ञानोबरायांची भाषा बर का, ओवी नीट ऐका. गंगोदक जरी जाहले परिमध्य भांडा आणिले ते घेवोये काही केले विचारी पा. कळलं ना सगळं? प्रयागराजला एक जण गेला आणि त्रिवेणी संगमाचं ते तीर्थ त्याला आणायचं होतं. आणि त्याला वाटलं पाण्याच्या बाटल्या भरपूर असतात, पण पाण्याची बाटली त्याला मिळलीच नाही. मग एका ठिकाणी एका बाजूला त्याला एक बाटली सापडली. कशाची? आता ती कीर्तनात सांगू होय. बाटली म्हणलं की आपल्याला कळत नाही का? त्याला ती बाटली सापडली. त्याने ती स्वच्छ धुतली. स्वच्छ ब्रशने धुवून, निरमेने धुवून, व्हील पावडरने धुवून सगळं स्वच्छ करून त्यानं त्याच्यामध्ये त्रिवेणी संगमाचं पाणी भरलं. कसं वाटतंय तुम्हाला? माझी भाषा नाही, ज्ञानोबरायांची भाषा. ज्ञानोबराय सांगतात, गंगोदक जरी जाहले परिमध्य भांडा आणले ते घेवोये काही केले विचारी. पवित्रच आहे, पण अपवित्र वस्तूचा स्पर्श झाल्यामुळं गंगेचं पाणी पवित्र राहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल. तशी आपली श्रद्धा चांगली, आपला विश्वास चांगला आहे, पण करताना गुरु जरा नीट बघून करा. गुरु बिघडला की शिष्य बिघडायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. माझे गुरुवर्य वैकुंठवासी काळे बाबा, जोग महाराजांची परंपरा आमची. जोग महाराज, दांडेकर मामा, काळे बाबा, धोंडा महाराज देगलूरकर. त्यावेळी हे
काय जुन्नरच्या भागामध्ये डेरे बाबा, श्रीगोंद्याच्या भागामध्ये महापुरुष बाबा, झुंगा महाराज, देगलूरकर, काळे महाराज, हे चौघ एकमेकांचे अतिशय म्हणजे अतिशय जीवलग. आणि काळे बाबांचं कीर्तन असं असायचं की कसला पण असू दे माणूस, कसला माणूस. आमच्या बारामती तालुक्यामध्ये सोनगाव म्हणून गाव आहे, सोनगाव, निरा आणि करा त्यांचा तिथं संगम झालेला आहे. तर तिथं तावशी गाव अलीकडच्या बाजूला आहे, पलीकडच्या बाजूला सोनगाव गाव आहे. तर अलीकडं काळे बाबांचं काल्याचं कीर्तन आणि पलीकडं तमाशाचा फड लागला होता. आणि त्यावेळीची ती ट्रॉम्पेट मोठमोठी आणि कीर्तनाचा आवाज तिकडं जायचा. तमाशावरील्या रंगाण भुलावे तुका म्हणे घ्यावे, जया नये तुटे ते. श्रद्धा चांगली, विश्वास असावा, नाम आहे पण त्याला ज्ञानाची जोड पाहिजे. मग तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, भक्तीपेक्षा, नामापेक्षा, श्रद्धेपेक्षा, विश्वासापेक्षा, भावापेक्षा, प्रेमापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. तर असं पण काही नाही. नाथ महाराजांची भाषा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. पुढचं प्रमाण थोडस जरा, त्यातला एक शब्द वयोपरत्वे उच्चारता येत नाही. अधिकारी महात्मे उच्चारू शकतात. टिंब टिंबणे शृंगार पैकेला, कुणी करावा? जी सुवासीन माऊली आहे तिने करावा. पण संयोग वशात ती माझी कोण भगिनी आहे आणि तिला संयोग वशात प्रारब्ध दृष्ट नशीब तिचं काही प्रतिकूल आणि तिला वैधव्य योग प्राप्त झाला. आता एक संकेत आहेत, असं काही शास्त्र वगैरे काही कुठं काय, आता एक संकेत आहेत, पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आहेत या, की सुवासीन असणाऱ्या माऊलीनं शृंगार कसा करावा आणि वैधव्ययोग प्राप्त झालेल्या त्या माऊलीनं तिचा शृंगार कसा असावा. या परंपरा रूढी चालत आलेल्या आहेत, संकेत काही चालत आलेले आहेत. घरामध्ये लग्न होतं आणि 2-3 सुवासिनी ज्या होत्या त्यांनी 2-3 ब्युटिशियन्स बोलावल्या आणि त्यांनी शृंगार केला. आता त्यांचं बघितलं आणि ग्रामीण भाषेतला शब्द हिला इसळा आला आणि हिला वाटलं मग मी काय कमी कटावा आणि ती लगेच मग 15,000 रुपयाचं बुक केलं आणि लॅक्मेच्या त्या ब्युटी पार्लर मध्ये गेली. पायाला मेहंदी, हाताला शिला. काशीपीठामध्ये चंद्रशेखर शिवाचार्य, शंकराचार्य, त्यांनी 25 तोळ्याचा तो सोन्याचा तोडा आपल्या हातातून काढला आणि त्यांच्या हातात घातला आणि त्यांना सांगितलं, आता तू माझा उत्तराधिकारी झाला. आपल्या बहुजन समाजातील कुणीतरी एक व्यक्ती शंकराचार्य सांगतात, आता तू इथून पुढचा शंकराचार्य. केवढी मोठी विद्वानता. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं विद्यापीठ कोणतं असेल जगामध्ये तर आपलं तिरुपतीचं विद्यापीठ आहे. संस्कृतसाठी जगातले सारे विद्यार्थी ज्ञानी बरं का, ते तिथं असतात. 100 विद्यार्थ्यांच्यावर एक सुद्धा विद्यार्थी नसतो, ती जगातले असतात. त्याच्यामध्ये सलग 4 वर्ष त्यांनी पहिला क्रमांक काढला होता. किती विद्वान, किती ज्ञानी. पण त्यांच्याकडे कधी गेलं का नाही? तुम्हाला काय अक्कल आहे? तुम्हाला काय कळतं? तुम्ही उपनिषद वाचलं का? तुम्ही वेद कधी बघितला का? तुम्हाला ही ग्रंथ माहिती का? आणि काय अक्कल नसताना तुम्ही हिथं वाचला कशाला? तुम्ही असा तुम्हाला माहिती का अधिकारी व्यक्तीपाशी? मग काय करायचं? लोक काय म्हणायला लागली माहिती का? ए बाबा, तुझं ज्ञान आणि तू खोलीत तिकडे मातीत जा, आम्हाला काय घेणं देणं. ज्ञानही असावं. वर्गणी मागतोय, एकमेकाच्या पाया पडतो आणि इलेक्शन लागल्यावर एकमेकाचं पाय ओढतो का नाही? वडावडी कशामुळे? क्रोध असतो आणि अभिमान असतो म्हणून वडावडी असते. क्रोध आणि अभिमान पहिला गेला पाहिजेत. क्रोध अभिमान केला पावतानी. ऐकायला काही तयार नाही. यशोदा म्हणली जास्त बोलायचं नाही. असं धरला तर चोर, नाही तर नरेंद्र मोदी साहेबांपेक्षा थोर. ह्याला मोदी मला सहित पकडायचा. म्हणजे आता कसं पकडायचं? काय नाही म्हणले, एक काम करा. काय? घरात कुणी दही दूध तुपलोणी ठेवू नका. वाड्याला बंदोबस्त. पूर्वेच्या द्वारात गवळणी, पश्चिमेच्या द्वारात गोपांनी बसायचं. जसं ठरवलं तसं केलं. भगवंताच्या समोर यांना बातमी लागली. म्हणजे कसं काय करायचं आज पोटाचं? काही नाही म्हणे, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. सगळे निघाले.
त्यावेळेचं वास्तुशास्त्र महाराज फार प्रगत होतं. गवाक्षद्वार होतं, सगळे आत उतरले. मग काय, रिझर्व्ह बँकच गावली. खाता खाता त्याच्या शिंक आली. आजची जशी शिंक आली तसा नाकातून माळ दिशी लोण्याचा. हा कशाचा आहे म्हणे, हा ताकाचा. आपण काय ताक पिणारी माणसं काय, येणे माझे कवाडे उघडिले, येणे शिंके फोडिले, दया दुधाते बक्षिले, उलट गेले ताकाते गवळण जसवंती पै काय सांग. सगळं झालं महाराज, सगळी नासाडी केली. आणि अर्धा किलोमीटरवर देव हळूच बाहेर गेले आणि पूर्वेच्या द्वाराच्या राखण करत बसलेल्या गवळणी तिथे नेऊन साईड टाकली. पुढे जाऊन पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री तशा झोपलेल्या गोपी जाग्या झाल्या. आला आला म्हणले, आला नाही गेला. येण्याचं असतं काय असं पहा. ती गवळणी तवती पालती तुझाची म्हणते नंदाची अपुरी आली, चोरी केली खरी द्यावी नाही नासी नवी दुसरी आई. किती केलं महाराज, तरी सुद्धा नासाडी. यशोदे कृष्णाला सांगावी ग गोकुळी राहावे का जावे. यशोदा माता नंद बाबा आले. सावळा जगचेती गाई चालल्या, वनाप्रती गाई चालल्या, वनाप्रती गाई गोपाळ यमुने वने, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, किती पाण्या मिळवणे जगदेवी, काय केलं. समजता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. पण काला काय, काला सामाजिक समरसतेचं प्रतीक आहे. काला म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये एकमेकांविषयी असणारी जी दरी आहे, एक कटुता आहे, एक द्वेष आहे. तो द्वेष संपला पाहिजे. आपण सारे अंतःकरणानं, मनानं, हृदयानं, एका आस्थेनं एकत्रित आलेले पाहिजेत. प्रभूने ते सगळं एकत्रित केलं. हातात काल्याचा महाप्रसाद घेतला. यज्ञ भोगबाल केली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाळ कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आपल्याला कीर्तन सुरू व्हायला 10 वाजून 25 मिनिटं झाली होती. वेळेत सोडण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपल्या भागातील, आपल्या परिसरातील सर्वच आदरणीय, सन्माननीय राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, उद्योग, व्यवसाय, व्यापार, कृषी क्षेत्रातील, पारमार्थिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच आदरणीय, सर्वच पूजनीय, सर्वच सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं दर्शन घेतो. समस्त ग्रामस्थ पिंपरी सगळ्यांच्या चरणारविंदी शिरसाष्टांग दंडवत. आबालवृद्ध सर्व तरुण कार्यकर्ते, त्याचप्रमाणे परम भागवत वैष्णवजन, आमचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण माऊली महाराज आणि श्रीराम महाराज. नाही काय आता आमच्या दोघात पण श्री आहे. मी श्रीहरी ती श्रीराम. आमच्या दोघांचे पुढे श्रीहरी महाराज, आमचे श्रीरामजी महाराज, माऊली महाराज, परमपूज्य चरण श्रद्धेय मनोहर महाराज. त्याचप्रमाणे ज्यांनी मृदंग वाजवला योगेश महाराज. आणि हे आमचे आळंदीचे सगळेच छोटे बाळगोपाळ. या बाळगोपाळांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत महाराज. या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. सर्व या ठिकाणचं नियोजन मंडळ, विश्वस्त मंडळ, देवस्थान विश्वस्त कमिटी, या सर्वांचं, त्यामध्ये आमचे सन्माननीय आदरणीय परमार्थ स्नेही परशुरामजी तथा पैलवानजी यांचं, वागेरे साहेब यांचं ऋण व्यक्त करतो. माझे आदरणीय सन्माननीय आमचे ज्यांची नर्मदा परिक्रमा झालेली आहे, नर्मदा मैयाची कृपा झाली, ते आमचे हरिभक्तीपरायण नामदेवजी महाराज महानवर सर यांचं ऋण व्यक्त करतो. सन्माननीय आणि आदरणीय आपल्या सर्वांचंच आदराचं स्थान असणारे वाघेरे साहेब, संजोगजी वाघेरे साहेब, त्याबरोबर राजकीय क्षेत्रातील सर्वच दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं दर्शन घेतो आणि तुमच्या सर्वांच्या स्वरूपात नटलेल्या जोग महाराजांना, दांडेकर बाबांना, गुरुवर्य काळेबाबांना शिरसाष्टांग दंडवत घालून, तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने वडा होई नवी. अनवधानानं ज्यांनी कीर्तनामध्ये बासरी वाजवली, सेवा केली, महाराजांचं नाव हरिभक्तीपरायण भास्करजी बाबा यांचं ऋण व्यक्त करतो. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम दिली.
एका क्षणाचा सेकंदाचा सुद्धा कुठं विक्षेप झाला नाही. साऊंड सिस्टीमवाल्यांचा सुद्धा ऋण व्यक्त करून तुकाराम 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल. आणा विना आणा शिंक्याला लावायला शिंक्याला लाव शिंक्याला विना विना शिंक्याला लाव विना. तुका म्हणे
पंढरीचा वार वारी चुकवणे दे हरी चंद्रभागे स्नान तुमाई पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी मागणे देख तुझ प्रति आहे सिद्धी पाय पांडुरंगा या सत्ता सरी हेची मदे आणि तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू मज ठेवी पाय संतांचे या संता श्री हेची मदे आणि तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय पवन सुत हनुमान प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय। मंदिराच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त राम जन्मापासून ते हनुमान जन्मोत्सवापर्यंत हरिनाम सप्ताह चालू आहे। हा ज्ञानयज्ञ सोहळा आज काल्याच्या कीर्तनाने हरिभक्तपरायण हरी महाराज यादव बारामती यांच्या काल्याच्या कीर्तनाने पूर्णत्वास जात आहे। त्याकरिता या संपूर्ण सप्त्यामध्ये 7 दिवसापर्यंत सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने कीर्तनाची सेवा भजनाची सेवा वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे। त्या सर्वांचा यथोचित सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। त्याकरिता आजचे काल्याचे कीर्तन करणारे हरिभक्तपरायण श्री हरी महाराज यादव यांचा सन्मान करण्यासाठी मी मावळ तालुका संघटक माजी महापौर श्री संजोगजी भिकवागरे पाटील त्याचप्रमाणे श्री मौली बाबा वंशकर यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सन्मान करायचा आहे। मौली बाबांना विनंती आहे त्यांनी महाराजांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर यावं। महाराजांना हार आणि शाल श्रीफळ मौली बाबा त्याप्रमाणे संजोगजी वगैरे पाटील यांनी द्यावं। साधू संत बसले पुढे मागे या पुढे यानंतर दक्षिणमुखी हनुमान सेवा समितीमध्ये नेहमीच कार्यरत असणारे आपले हरिभक्त परायण श्री नामदेवराव विठ्ठलराव महानवर सर यांचा विशेष सन्मान हा समितीच्या वतीने करण्यात येत आहे। त्यांनी नुकतीच न भूतो न भविष्यती अशी अद्भुत अशी नर्मदा परिक्रमा 137 दिवसांमध्ये पूर्ण केलेली आहे। तर समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मौली बाबा त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण हरी महाराज यादव आणि आपले कार्यक्षम नगरसेवक श्री संदीप भाऊ वगैरे यांना मी विनंती करतो की त्यांनी मानवर सरांचा सन्मान करायचा आहे। तत्पूर्वी राम वाळुंजकर यांना मी विनंती करेल की मानवर सरांना त्यांनी फेटा बांधायचा आहे। राम वाळुंजकर यांनी पुढे यावं कृपया। राम वाळुंजकर हे फेटा बांधतील महाराजांना।
कार्यक्रम होता घरी आला जेवण मानव सवारांना त्यानिमित्ताने मंदिर समितीच्या वतीने पूर्ण पोशाख देण्यात आला आहे. संदीप भाऊंना विनंती की त्यांनी महानवर सरांना पोशाख प्रदान करायचा आहे. यानंतर श्री नंदकुमार दानाजी बलकवडे आले असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. श्री नंदकुमार दानाजी बलकवडे महाराजांचं धनाजीराव बलकवडे यांना विनंती की महाराजांचं सेवा मानधन देण्यासाठी त्यांनी पुढे यावं. त्याचप्रमाणे श्री सुदाम कापसे, श्री सुदाम भाऊ कापसे यांना सन्मानित करण्यासाठी मुलगा यानंतर या सप्त्यामध्ये सदैव एक नंबर नरेश शेठ उद्योगपती नरेश शेठ गुलवानी यांनाही विनंती आहे की त्यांनी महाराजांचा सन्मान करण्यासाठी पुढे यावे. नरेश शेठ गुलवानी. यानंतर या पूर्ण सप्त्यामध्ये या हरिजागरमध्ये ज्ञान सोहळ्यामध्ये ज्यांनी मोलाची 7 दिवसापर्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणात छानपणे निभावलेले आहे असे आपले गायनाचार्य श्रीराम महाराज चव्हाण, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज कौर यांचाही सन्मान सप्ताह समिती मार्फत करण्यात येत आहे. तरी श्रीराम महाराज चव्हाण आणि ज्ञानेश्वर महाराज कौर यांनी व्यासपीठावर जावं. ज्ञानेश्वर महाराज कौर आणि श्रीराम महाराज चव्हाण यांना त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य ज्यांच्या मृदुंग साथीविना या कीर्तनामध्ये आणि कीर्तनामध्ये रंग भरणं केवळ अशक्य असे योगेश महाराज यांचा सन्मान करण्यासाठी विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक श्री दत्तात्रय भगवंत वाघेरे यांना मी विनंती करीत की यांना योगेश महाराज यांचा सन्मान त्यांनी करावा. योगेश महाराज आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे आपल्याला या कीर्तनामध्ये ज्यांनी अभंग गायनामध्ये बासरी रूपाने साथ केली असे उरणकर महाराजांचा देखील या निमित्ताने सन्मान करण्यात येत आहे. त्या उरणकर महाराजांनी व्यासपीठावर आपला सन्मान घेण्यासाठी जावं. उरणकर महाराज यांचा सन्मान पावना बँकेचे उपाध्यक्ष श्री शिवाजी वाघेरे यांना विनंती की त्यांनी उरणकर महाराजांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी श्रीराम महाराज चव्हाण
श्रीराम महाराज चव्हाण यांना विनंती आहे त्यांनी विद्यार्थ्यांचं मानधन घ्यावं. श्री भाऊसाहेब नामदेव वाघेरे यांना मी विनंती करेन की त्यांनी मानधन द्यावं. श्रीराम महाराज चव्हाण हे विद्यार्थ्यांच्या वतीने मानधन स्वीकारतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी भिकू वगैरे प्राथमिक प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्व वारकरी विद्यार्थ्यांना पूर्ण पोशाख प्रदान करण्यात येत आहे. तरी सर्व वारकरी विद्यार्थ्यांना विनंती की आपण व्यासपीठावर यावं. हा पोशाख नवमहाराष्ट्र विद्यालयाचे रामभाऊ कोदळे युवा नेते ऋषिकेश दादा वाघेरे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना रामभाऊ कुदळे यांना विनंती आहे त्यांनी विद्यार्थ्यांना पोशाख द्यावा. वस्ताद दत्तोबा नाणेकर वस्ताद दत्तोबा नाणेकर यांना विनंती आहे त्यांनीही पोशाख देण्यासाठी पुढे यावं. वस्ताद दत्तोबा नाणेकर हरिभक्त परायण गोकुळ भुजबळ आले असतील तर त्यांनी कृपया पुढे यावं. ज्येष्ठ नागरिक किसनराव कापसे रमेश नाना वाघेरे यांनी पोशाख देण्यासाठी पुढे यावं. अमर कापसे यांनी थोडं पोशाख देण्यासाठी पुढे यावं. दिगंबर वाघेरे आपणही पुढे यावं पोशाख देण्यासाठी. दिगंबर वाघेरे त्यानंतर या 7 दिवसाच्या सप्ताहाची सांगता काल्याने होत आहे. तर काल्याचा महाप्रसाद ज्यांच्या हस्ते सर्व भाविकांना देण्यात येत आहे अशा हरिभक्तपरायण आपल्या मंडळीच्या वारकरी श्रीमती शांताबाई पोपट वाघेरे, त्याचप्रमाणे पैलवान विशाल व वैभव किसनराव हरबडे यांचाही सन्मान समितीच्या वतीने करण्यात येत आहे. तरी शांताताईंना विनंती आहे की त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. शांताबाई पोपट वाघेरे यांना विनंती आहे त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी यावं. आचार्य आपले शहाजी सडके यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. शहाजी सडकेंना विनंती आहे की यांनी आपला सन्मान घेण्यासाठी यावं. शहाजी सडके मंडप व्यवस्था करणारे समीर वाघेरे पुढे असतील तर त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी यावं. करत आहेत. अतिशय सुंदर अशी मंडप व्यवस्था त्यांनी 7 दिवसामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे 7 दिवसापर्यंत येथे विविध भजनी मंडळांनी भजनाची सेवा या ठिकाणी रुजू केलेली आहे. त्या भजनी मंडळांच्या जे कोणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला सन्मान करण्यासाठी इथे यावे. दक्षिण
यावसे पुण्याच्या सर्व पोरांना विनंती आहे महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचंय सर्वांनी एकत्र होऊन तिकडे जायचंय अरे ते म्हणतात ना अरे 400 कोणी पण टाकू शकत अरे पण आमच्या वाणी बीन वाजवून दाखवायचंय नंबर 1 या सर ऑडिओ तो गुरुदत्त लाईव्ह माझं डीजे रोल ठोकून सरांच्या हातवर सरांनी हातवर करायचं तर कोणी काहीतरी हातवर करायचं हात वर